मेन्शनला की मोठी अमाऊंट मागा, ती गोष्ट पण आम्हाला सरांनी शिकवली. म्हणजे असं आम्ही कधी इतकं टार्गेट आहे ॲज अ केआरए प्रत्येकाचं जेवढं आहे आपला बोर्ड तेवढं करा आणि मोकळा, ही तर गोष्ट त्यांनी कधीच नाही शिकवली. तर फर्स्ट डे पासून कधीच नाही. मोठं काहीतरी करा, वेगळं काहीतरी करा. परत असं नाही की 5 लाखांनी इलिट ओपन होत आहे, 50,000नी विंग्स ओपन होत आहे. विंग्स तुम्ही 10 लाखांनी मागा आणि इलिट तुम्ही 1 CR मागा, 50 लाखांनी मागा. ही गोष्ट आम्हाला श्रीकांत सरांनी शिकवली. नाही असा टिपिकल विचार तिथे कोणीच करत नाही सर. इथं इव्हन आता नवीन जॉईन झाले असेल गणेश, अंजली, ते पण नाही करणार. किंवा आता आम्ही जे जुने आहे, सपोज मी आहे, कृपा सर आहे, कोणीच नाही करत. आम्ही नेहमी कस्टमरकडे जातो ना तर आम्ही हाच विचार करतो प्रत्येकच जण की तो 5 लाखापेक्षाही किती मोठा चेक देईल का, भले मग तो 5 लाख देईल आम्हाला. असं नाही की आपला टार्गेट कम्प्लीट झाला म्हणजे थांबून जायचा असं विषयच नाही सर. जोपर्यंत महिना चालू आहे तोपर्यंत कंटिन्यू चालू द्या. वर्क केलाय सर, कंटिन्यू मध्ये आम्ही वर्क केलं. इव्हन आमचं कितीही टॉप लेवलचा तिकडे बिझनेस झाला, आमच्या इकडे पूर्ण केआरए वाईज आमचं पूर्ण म्हणजे कम्प्लीट झालं टार्गेट, तरी पण आम्ही स्टील वर्किंग होतो आम्ही. मी झालं, सपोज कृपाल सर झाले, अपेक्षा मॅम झाली. अजून सर एक गोष्ट आहे त्यांच्यात की त्यांना प्रत्येकाची क्वालिटी समजते सर. प्रत्येकात काय वेगळं आहे हे त्यांना समजतं आणि तीच गोष्ट धरून समोर आणतात आपल्याला. एखाद्याची पडती एखादी बाजू असेल थोडी वेगळी असेल की त्याला म्हणजे पडदा टाकतात आणि जे त्याच्यातलं चांगलं आहे ते समोर आणतात सर. म्हणजे तुझ्यात हे आहे, तू हे चांगलं करू शकते, तू हेच कर. आपण फॉर्म भरायला एक जण ठेवू, किरण पण तू आण 11 आणायचे गव्हर्नमेंट अकाउंट, 11 आण 12 आण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. तर आता जसं राहुल सरांचा सेंड ऑफ आहे तर सर नाही राहतील पेरेंट्समध्ये. माझं झालं, कृपाल सर, इव्हन सादाब सर, आमच्या प्रत्येकाच्या आजपर्यंतच्या करिअरचं जितकं आम्ही ग्रो केलं तर या लेवलवर आहोत. मी प्रमोशन देत आहे, सपोज सरांनी 3 वेळा प्रमोशन घेतलं आहे, अपेक्षा मॅमनी घेतलं होतं, इव्हन युवराज सरांनी घेतलं होतं. सगळ्यांच्या मागे आमच्या इमिजिएट बॉस सर आणि आमच्या सुपर बॉसचा हात आहे, खूप मोठा हात आहे ॲक्च्युली. मी सगळ्यात जास्त श्रीकांत सरांना कॉलवर नेलं आहे सर. इव्हन ॲज अ BM ते आले पण आहे, असं नाही की मला काम आहे हे आहे ते. तर BM होते तिथं कधी पण डिनाय करू शकत होते कारण त्यांच्या मागे तेवढा वर्कलोड होता. ते यायचे सर, ऊन असो काही असो ते येत होते यायला सर. गणेश सरांना माहीत आहे कितीतरी कॉल आम्ही क्लोज केले आहेत, आम्ही शिव्या पण खाल्ल्या त्यांच्या. पण ते आमच्या सोबत प्रत्येक वेळेस होते. आणि श्रीकांत सर इथे जेवढे जण आहे प्रत्येक जण आतून म्हणा बाहेरून इमोशनल झालाय तुमच्यासाठी. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत नसतं, पण जर आज शादाब सरला तुम्ही बघितलं, जर एवढ्या लेवलवर कोणी इमोशनल होतं तर तुम्ही विचार करा. इव्हन तुमच्या हाताखाली पहिले धनंजय सर होते, राहुल सर होते, त्यांना तुम्ही इतकं आणून ठेवलं. आज राहुल सर मोठ्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये BM बनणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी सर फक्त तुमच्यामुळे झाल्या, फक्त आणि फक्त. आम्हालाही माहीत आहे. आज अभिजित सर उत्कर्षमध्ये होते, नंतर इथे आले. प्रत्येकाला तुम्ही त्यांच्या लेवल वाईज समोर नेल्या. आम्ही आमच्या बॉसकडे बघून शिकलो, कारण आमच्या बॉसने आम्हाला सांगितलंय की मला कसं श्रीकांत सरने ट्रीट केलं. कधी आम्हाला असं वाटायचं सर तुम्ही खूप रागवता, खूप एखाद्या वेळेस रागवलं तर मग ते आम्हाला सांगायचे की तुम्हाला तर काहीच रागवत नाही. आम्हाला इतकं रागवत होतं ॲक्सिसमध्ये की आम्ही रिझाईन टाकायचा हा विचार करत होतो, पण हे तर काहीच नाही. तुम्हाला तर मुली म्हणूनही खूप पॅम्पर करतात. आणि ॲक्च्युली श्रीकांत सर तुम्ही खूप पॅम्पर केला. इतकं पॅम्परिंग ॲज अ BM कोणी नसतं. लाड पुरवले सर तुम्ही आमचे. आम्हाला जे पाहिजे ते तुम्ही हो म्हणायचे, नाही म्हणायचे नाही. तर सर प्रत्येकच जण इमोशनल आहे असं नाही आहे. तुम्हाला प्रत्येकच जण मिस करेल सर. मी तर करीलच, प्रत्येकच जण करेल. आज गणेश सर सुद्धा तुमच्या सेंड ऑफसाठी आले. तुम्ही विचार करा, कोणालाच तुम्हाला सोडायची हे नाही होत, बट आहे तुम्ही तिथे जाल तर तुमचं ते एक वेगळं मोठं पाऊल आहे सर. आम्ही थोडी तुम्हाला आमच्यासाठी थांबवू शकतो.